आताची अत्यंत महत्त्वाची बातमी बघतोय। भारत सरकारचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। कोणतंही दहशतवादी कृत्य ऍक्ट ऑफ वॉर मानलं जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय, अशी सूत्रांची माहिती मिळतेय। दहशतवादी कृत्य युद्ध मानले जाणार असल्याचं सूत्रांनी म्हटलेलं आहे। आताची अत्यंत महत्त्वाची बातमी, भारत सरकारचा मोठा निर्णय आता समोर आलेला आहे। बिल्कुल घर के सामने दहशतवादी कृत्य आता ऍक्ट ऑफ वॉर मानलं जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। अटैक हुआ है भाईजान, नूर खान बेस में आके गिरा है। ये अटैक हुआ है नूर खान बेस पे, बिल्कुल घर के सामने। अभी ये जहाज गुजरा है और ये नूर खान बेस के ऊपर अटैक हुआ है। आपण बघतो आताची अत्यंत महत्त्वाची बातमी, दहशतवादी कृत्य हे ऍक्ट ऑफ वॉर मानलं जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। यामध्ये आपण बघतोय की भारत सरकारचा हा मोठा निर्णय आहे आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडनं। प्रमोद, काय अधिकची माहिती आहे? एक मोठा निर्णय घेतल्याचं आपल्याला समजतं। बरोबर, भारत सरकारनं खूप मोठा निर्णय आता आंतरराष्ट्रीय पातळीवरती घेतल्याचं बघायला मिळते। भारताकडनं दहशतवाद्यांना थेट इशारा जो आहे तो दिला गेलेला आहे। त्यांनी म्हटलेलं आहे की जर आगामी काळामध्ये भारताच्या विरोधामध्ये कोणतंही दहशतवादी कृत्य तुमच्याकडनं केलं गेलं तर त्या कृत्याला भारताच्या विरोधातील कृत्य समजलं जाईल, ते कृत्य म्हणजे युद्ध मानलं जाईल। आणि असं असेल तर त्याला जशा तसं प्रत्युत्तर दिलं जाईल। ही भूमिका भारत सरकारनं स्पष्टपणे घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। तर भारत सरकारची यापूर्वीची देखील भूमिका दहशतवादाच्या विरोधात होती, दहशतवादाला आळा घालावा अशी भारताची भूमिका असताना आता भारतानं एक प्रकारे थेट आणि स्पष्ट इशारा दहशतवाद्यांना दिलेला आहे। जर तुम्ही अशा पद्धतीच्या कुरघोड्या कृत्य करत राहिलात तर ते कृत्य आणि ऍक्ट ऑफ वॉर म्हणजे युद्ध समजू आणि त्याला तशाच तसं उतरू। एक प्रकारे भारतानं स्पष्टपणे भूमिका आता मांडल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये कशा पद्धतीनं घटना घडतात हे बघणं महत्त्वाचं असणे, पण भारताकडनं हा पाकिस्तानला स्पष्टपणे पाकिस्तानला दिलेला हा खूप मोठा इशारा आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे। काही वेळापूर्वी प्रेरणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अजित डोभाल आणि संरक्षण मंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वाची बैठक पार पडली होती आणि त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेतल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। नक्कीच, धन्यवाद प्रमोद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर दहशतवादाविरोधात भारताचा हा मोठा निर्णय बघायला मिळतोय।